नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलं आहे गिर्यारोहक राजेश नेने यांना. सर, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, नुकतंच तुम्ही लडाख इथल्या 6,250 मीटर म्हणजेच अंदाजे 21,500 फूट उंचीच्या कांगयाचे 2 हे शिखर पार केलेत. आणि मला वाटतं आहे की रत्नागिरीतले हे तुम्ही पहिले आणि आत्ता तरी एकमेव गिर्यारोहक आहात. बरोबर. यासाठी तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. श्रोते हो, या त्यांच्या गिर्यारोहण मोहिमेविषयीच आज आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. गेली 30 वर्ष नेने सर गिर्यारोहण करत आहेत. सह्याद्री आणि महाराष्ट्रातली अनेक शिखरं त्यांनी पदभ्रमण केले, गिर्यारोहण केले. त्याचबरोबर हिमालयातील अन्नपूर्णा बेस कॅम्प ही सुद्धा पदभ्रमण मोहीम त्यांनी यशस्वी केली. मनाली इथल्या 14,000 फूट उंचीचं पतालशू हे शिखर त्यांनी पार केलं आहे. तसंच मनाली इथलंच 15,500 फूट उंचीचं फ्रेंडशिप हे शिखरसुद्धा त्यांनी यशस्वी पार केले. नेने सर, ही एवढी उंच शिखरं पार करण्याचा अनुभव तुमच्याशी होताच, बरोबर. तरीही लडाखमधली ही तुमची पहिलीच गिर्यारोहणाची मोहीम होती. हो. तर मग मनाली किंवा इव्हन हिमालय आणि लेह लडाखची मोहीम ह्याच्यात फरक काय आहे तो आधी थोडक्यात सांगा आणि आपण मग तुमच्या या मोहिमेकडे जाऊया. मनाली किंवा उत्तराखंडचा जो हिमालय आहे तो आणि लडाख ह्याच्यात असा फरक आहे की लडाखचं सगळं वातावरण वृक्ष आहे. म्हणजे मनाली आणि उत्तराखंडला आम्हाला एवढा त्रास होत नाही एवढा आम्हाला लडाखला आत्ता झाला. अर्थात माझं पहिलं लडाखमधलं ही पहिलीच मोहीम होती. बरं. म्हणजे मी फिरायला पण कधी गेलेलो नाही लडाखला, त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला. पण कम्पॅरेटिव्हली मनाली आणि उत्तराखंडचा हिमालय आणि ह्याच्यात हा फरक आहे की लडाखचं थोडं वातावरण सगळं वृक्ष आहे, म्हणजे वृक्षता जास्त आहे. वृक्षता जास्त आहे. मग तुम्ही आधी कधी फिरायलाही गेला नव्हतात नव्हतो. आणि डायरेक्ट तुम्ही एवढ्या उंचीचं गिर्यारोहण करण्यासाठी म्हणून गेलात. हो. तर मग तिथपर्यंत पोहोचलात कसे? तिथे निवड कशी झाली? अशी निवड प्रक्रिया काही असते का? बरं. बरेच वर्ष असं म्हणत होतं की लडाखमधलं कुठलं तरी पीक करायचं म्हणून. आत्तापर्यंत युनम बिनम हे मनालीतली मी केली होती फ्रेंडशिप. जास्त माझी मनालीतली झालीत. माझा एक मित्र आहे पुण्याचा, मोहित निकम म्हणून. तर तो म्हणाला, अरे TTHचं एक कांगयाचे 2चं हे आहे, एक्सपिडिशन आहे, तू येणार आहेस का? मी पण जाणार आहे. म्हणून मग अशी मला ती माहिती मिळाली. TTH म्हणजे ट्रेक ऑफ द हिमालय असं एक त्यांचा एक ग्रुप आहे. बरं. आणि ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. हां. आणि त्यांचे काय एक्सपिडिशन किंवा ट्रेक्स असले तर ते सोशल मीडियावर टाकतात. मग मी त्यांचा एक वसीम म्हणून लेहला त्यांचा एक म्हणजे मीडिएटर आहे, तर त्याला कॉन्टॅक्ट केला. अशी माझ्या या मोहिमेची सुरुवात झाली. वेगळी निवड प्रक्रिया किंवा तुमची काही टेस्ट करून ते तुम्हाला त्याच्यात घेतात असं काही नसतं? नाही, ते तुमचा आधीचा परफॉर्मन्स Experience. विचारतात हां. आणि नंतर मग ते तुम्ही याल की नाही ते सांगतात. ओके. त्यामुळे मी बायोडाटा त्यांना पाठवला होता. हां. त्याच्यावर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही येऊ शकता. हां. म्हणजे अशा तऱ्हेने तुमची निवड झाली निवड असं आपण झाली. हो, म्हणूया. थोडक्यात निवड झाली. आता हे निवड तर झाली, तुम्हाला आधी एक्सपिरियन्स होता, हो, तरी पण लडाख हे तुमच्यासाठी नवीन होतं. नवीन होतं. मग ते चढून जाण्यासाठी काय तयारी तुम्ही केलीत? थोडंसं कसं कुठलीही हिमालयन एक्सपिडिशन असेल तर एक 2 ते 2.5 महिने आधी आम्ही जिम जॉईन करणं किंवा ट्रेडमिलला जाणं किंवा सॅक घेऊन इथे सह्याद्रीत कुठेतरी त्याचं थोडंसं चालणं, म्हणजे असं थोड्या उंचीवर जाणं परत उतरणं. हां. अगदीच काही नसेल तर आपल्या इमारतींच्या जे जिने असतात हां. ते खालपासनं वरपर्यंत चालत जायचं आणि परत खाली असं एक अर्धा तास करायचं. अशी ही ॲक्टिव्हिटी करावीच लागते. म्हणजे चढण्याचा सराव. हां. बरोबर. आणि ह्या ॲक्टिव्हिटीने काय होतं, तुमचे पोटऱ्या आणि थाईज हे मजबूत होतात आणि त्याचा फायदा हिमालयात खूप होतो. बरोबर. अशी ही 2 महिने आधी माझी तयारी चालू होती. हां. माझा एक मित्र आहे, त्याच्या जिमला जाऊन मी ट्रेडमिल वगैरे करत होतो. त्याच्यानंतर हे सगळं ॲक्टिव्हिटी मी करत होतो. असं 2 महिने चालू होते, पण मी कुठे डिक्लेअर नव्हतं केलेलं आधी. बरोबर.
ही चालण्याची प्रॅक्टिस आपण म्हणू. हो. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण ज्या वातावरणात राहतो ते वातावरण आणि तिथलं वातावरण ह्याच्यात तर मी जमीन आसमानाचाच हो, फरक आहे. हो. मग शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी पण काही प्रयत्न करावे लागतात का? आपल्याला त्याच्यासाठी प्राणायाम करावा लागतो. हां. म्हणजे आपलं कसं असतं, आपण सी लेवलला आहे आणि हे साधारण 15,000 फुटाच्या वरती आहेत. त्याच्यामुळे आपल्याला फुफ्फुसाची आपल्या कार्यक्षमता वाढवायला लागते. हां. मग ते कशाने होतं तर प्राणायाम केल्यामुळे होतं. त्यामुळे प्राणायामचं पण रोज माझं चालू होतं ते 2-2.5 महिने. ते म्हणजे पूर्वतयारी ही अत्यावश्यकच होती हो, जी तुम्ही हो. 2-2.5 महिने करत होतात. होय. आणि ॲक्च्युअल मग तुमचा तो चढण्याचा दिवस आला. तुम्ही 13 जुलै ते 29 जुलै ह्या कालावधीत ही पूर्ण मोहीम पूर्ण केलीत. केली. तर तुम्ही कुठून सुरुवात केली याविषयी सांग. 12 जुलैला मी रत्नागिरीतनं मुंबईला गेलो. 13 तारखेला माझं फ्लाईट होतं आणि 13ला दुपारी वगैरे असं काहीतरी ते फ्लाईट लँड झालं लेह एअरपोर्टला. ॲक्च्युली कसं बाय रोड जाणं वेगळं आणि प्लेननी जाणं वेगळं. माझ्याकडे दिवस कमी होते म्हणून मी प्लेनचा ऑप्शन घेतला. हां. पण ते लेहला उतरल्यानंतर माझं असं डोकं वगैरे जरा दुखायला लागलं. काय फरक आहे म्हणजे बाय रोड जाणं आणि बाय एअर जाणं? बाय रोड गेलं तर कसं तुम्ही हळूहळू वरच्या ह्याला जाता. म्हणजे 15,000 फुटावर डायरेक्ट तुम्ही जात नाही. आणि विमानाने गेल्यानंतर कसं तुम्ही मुंबई एअरपोर्टला बसलात की लेहला उतरलात. ठीक आहे, विमानाचं आहे ते 27,000-28,000 फूट हाईटवरनं विमान उडतं, पण आतमध्ये आपल्याला त्याचं काही जाणवत नाही. आणि एअरपोर्टला उतरल्यानंतर आपण डायरेक्ट झिरोवरनं 15,000 फूटवर उतरतो. हां. त्यामुळे थोडासा त्रास होतो. आणि बाय रोड गेलात तर साधारणपणे 4 दिवस लागतात लेहला पोचायला. हां. त्यामुळे तेवढा वेळ असेल तर मी सगळ्यांना सांगतो की जाताना तुम्ही बाय रोड जा, येताना तुम्ही प्लेननी या. म्हणजे त्या आपण काय म्हणू बेसिक पॉइंटला पोहोचेपर्यंत आपण तिथल्या सगळ्या वातावरणाशी अनुकूल होत हां, जातो. समरस होतो आपण ते. म्हणजे आमच्या गिर्यारोहणाच्या भाषेत त्याला ॲक्लमटायझेशन म्हणतात. हां. ते आपण तिथे ॲटोमॅटिकली होतो बाय रोड गेलं तर, किंवा म्हणजे ट्रेननी गेलं तरी सुद्धा चालतं. पण प्लेननी गेल्यानंतर आपलं थोडंसं ते मग तिथे तसा त्रास तुम्हाला जाणवला? हो, जाणवला. हां. आणि मग तिथे असं काय झालं तर आपण लगेच पेनकिलर वगैरे कुठली तरी घेतो, तर तसं घेणं धोक्याचं असतं ते. बरं. मग त्याच्यापेक्षा तुम्ही गेल्या काही लोक कसं करतात, डोकं दुखतंय म्हटल्यावर झोपून टाकतात. तर तसं करायचं नाही. तुम्ही गेल्या तिथल्या कुठल्या तरी मार्केटला फिरत राहा किंवा लॉज असेल तर बाहेर फिरत राहा तुम्ही. थोडक्यात त्या बाहेरच्या वातावरणात राहा. बरोबर. मग तुम्ही तिथे लेहपर्यंत पोहोचलात. तिथे तुम्ही ज्या संस्थेतर्फे पुढे जाणार होतात हो, त्याचे सगळे लोक असतील. होते तिथे. किती जणांची टीम होती? आमची एकूण 18 जणांची टीम होती. हां. आणि त्यातले आम्ही 3 जण महाराष्ट्रातले होतो. बाकी दिल्लीतले होते, विशाखापट्टणमचे होते, केरळचे होते, असे पूर्ण भारतातले 18 जण होते. 18 जणांची टीम होती. आणि मग कोणी ग्रुप लीडर असतं का, किंवा तुमच्याबरोबर मेडिकलचं काही कोणी माणूस असतं का, किंवा तुमची काळजी घेणारं कोणी बरोबर असतं का? काय सिस्टीम काय असते? मुळात आधी 18 जणांपैकी हां. मीच एक असा होतो की 54 वर्षाचा होतो. आणि बाकी सगळे 17 जण होते ते साधारण त्यांचं एज लिमिट 28 ते 35 ह्याच्यातले होते. अरे वा. त्यामुळे आणि तुम्ही आता ट्रेक लिडरचं म्हणालात तर तिथे जे आमचे हिमालय ट्रेक म्हणून आहेत त्यांचे एक एक्सपर्ट असतात, त्यांचे असिस्टंट असतात, त्यांचा स्टाफ असतो. बाकी तो लीडर तो त्यांचाच असतो. आमच्यापैकी लीडर कोण नसतो. तर तो आधी गेल्याच म्हणाला, अरे अंकल जी आप तो वो क्लाइंब नहीं कर पाएंगे. तर मी त्याला म्हटलं, अरे ठीक आहे, मैं बेस कॅम्प तक आ जाऊंगा. तर म्हणतो ठीक आहे, बेस कॅम्प से आप वापस आ जाओ. मी म्हटलं ठीक आहे. नंतर म्हटलं त्याला सांगू काय ते. आणि त्यांना विश्वास नाही वाटला की तुम्ही वयाचा विचार करून एवढं तुम्ही क्लाइंब कराल असं त्यांना वाटलं नव्हतं. आणि मेडिकलचं तुम्ही विचारलं तर एक आमच्याबरोबर डॉक्टर असतो आणि प्रत्येक जो हॉल्ट असतो तिथे आमचं ऑक्सिजन लेवल बघतात, प्रेशर बघतात तिथे. कारण 15,000 फूट हाईटवर आपलं लेहचं एअरपोर्ट आहे आणि हे आम्हाला आणखीन त्याच्याही वरती जायचं होतं. तुम्ही एकूण किती फूट उंच चढत गेलात? म्हणजे 15,000 फुटापर्यंत तुम्ही होतात, त्याच्या पुढे किती फूट चढलात वरती? ते पुढचं कसं असतं की प्रत्येक दिवशी थोडं अंतर जायचं असतं. आता ते 15,000 फूट हाईटवर लेह आहे आणि त्याच्या पुढे बेस कॅम्प आहे आमचा. आणि बेस कॅम्प म्हणजे काय थोडक्यात? बेस कॅम्प म्हणजे त्या शिखराचा पाया. म्हणजे तो बेस कॅम्प हा तिथे पोचल्यानंतर एक दिवस रेस्ट करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही समिट अटेम्प्ट करायचा असतो. 21-22,000 फूट हाईटचं शिखर आहे. तर बेस कॅम्प त्याचा एक 500 ते 1000 फूट खाली असतो. म्हणजे तुम्हाला क्लाइंब करायचं असतं ते 1000 फूट एका दिवसात जाऊन यायचं असतं. कारण शिखरावर वरती काही तुम्हाला मिळत नाही, काही जागा नसते उभं राहायला. तिथे थांबू शकत नाही, अजिबात नाही. तिथे फक्त थांबायचं, नमस्कार करायचा आणि परत यायचं. त्याच्यामुळे बेस कॅम्प आमचा होता साधारण 500, 20,000 वगैरे अशा हिटला होता.
15,000 ते 20,000 हां. असं तुम्ही एकदम जाऊ शकत नाही. त्याला तुम्हाला बरोबर. काही टप्पे ठेवायला लागतात. हां. म्हणजे ते मगाशी मी जे म्हटलं ॲक्लमटायझेशन, हां. तर ते त्याच्यासाठी. ह्याच्यासाठी असतं हां. ते. आता ह्याच्यात आमचं पहिलं लेहपासून आम्ही ट्रॅव्हलरनी आम्हाला एक सारा म्हणून गाव होतं, तर तिथपर्यंत नेलं नाही आणि तिथे आमचा पहिला कॅम्प होता. आणि ते कॅम्प म्हणजे कसं असतं की टेंट असतात. 2 जणांना एक टेंट दिलेला असतो. त्यात 2 जणांनी तो टेंट उभा करायचा, त्याच्यात राहायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो टेंट वाइंड अप करायचा, त्यांच्या ताब्यात द्यायचा. ओके. मग ते टेंट वगैरे ते खेचरं म्हणजे असतात, आपली राहायची सोय आपण आपणच करायची. करायची. हां. ते फक्त ते प्रोव्हाइड करतात, हा तुमचा टेंट आहे, ओके. हा तुम्ही घ्या. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो वाइंड अप मग हे करून सामान तुम्हाला कॅरी करावं लागत नाही. तिथे बेस कॅम्पच्या इथे ठेवायचं आणि तुम्ही पुढे हां जायचं. हां ओके. फक्त आपलं जे सामान असतं म्हणजे काय तर स्वतःचं. आपले हां. कपडे किंवा आपलं खाणं, हां. पाण्याच्या बॉटल्स, हे मात्र आपल्याला कॅरी करायला पाठीवरून लागतं. कॅरी करावं पाठीवरून कॅरी. ते साधारणपणे 15 ते 18 किलो वजन असतं त्याचं, ओके. आपल्या सामानाचं. हां. त्यामुळे ते मात्र आपल्याला न्यायला लागतं. बाकी त्यांचं सामान आहे, टेंट, किचन स्टाफ, हे सगळं ते खेचरावरनं नेतात. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही आमचा ॲक्च्युअल ट्रेक चढायला चालू झाला. ट्रेक हो. सुरुवात केली. हं. तर कसं नियोजन असायचं? म्हणजे लवकर किती वाजता निघायचं? किती चालून गेलं की थांबायचं? तिथे काही थांबण्यासाठी विश्रांती पॉईंट आहे का? बरोबर. किंवा अजून एक असं काही मार्ग आहे का ठरलेला, की ह्या मार्गाने आपण इथे पोहोचू, इथे पोहोचू, थांबू हां. असं? लडाखचं आधी मुळात दिवसाचं हे कसं असतं, साधारण त्यांच्याकडे 4-4:30ला लख्ख उजाडतं लडाखला, पहाटे? पहाटे. ओके. आणि रात्री साधारण 8 वाजेपर्यंत प्रकाश ओ, असतो. म्हणजे एवढा मोठा दिवस हो, आहे. ते दिवस तेवढा मोठा असतो. तर आम्हाला साधारण 6 वाजता ते वेकअप कॉल द्यायचे. 6 वाजता उठलं की चहा, ब्रेकफास्ट वगैरे व्हायचा आणि 8 वाजता आम्ही मूव्ह करायचो तिथनं. म्हणजे 8च्या आधी ते सगळं तुमचं टेंट वगैरे हे वाइंड अप झालेलं असलं पाहिजे. मग ब्रेकफास्ट करायचा आणि सामान घेऊन निघायचं. थोडंसं तुमच्या कॉस्ट्युम विषयी ऐकायला आवडेल. म्हणजे चढताना नाही, आता तुम्ही आत्ता रेग्युलर आपण चढताना बेस हां. कॅम्पपर्यंत जाताना हां. आपले नॉर्मल ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट ओके. हेच असतं. कारण हां. कसं असतं, आपण चालत असताना स्वेटर बिटर घातला हां. तर तो पुढे त्रासदायक होतो. हां. कारण चालत असताना आपली बॉडी वॉर्म होत असते. बरोबर. त्याच्यामुळे मग ते पुढे मग थांबून स्वेटर काढणं, हे काढणं, असं करण्यापेक्षा आम्ही सुरुवातीलाच टी शर्ट आणि म्हणजे बेस ट्रॅक कॅम्प पॅन्ट. पर्यंत बर्फ नसतो. अजिबात नसतो. बरं. जिथे आपल्या खेडेगावातल्या ज्या पायवाटा असतात ना, हां. तशा तिकडे पायवाटा असतात आणि हां. त्यांचे रूट ठरलेले असतात हां. बेस कॅम्पपर्यंत. हां. त्यामुळे आणि साधारणपणे दिवसातनं ते एक 12 ते 15 किलोमीटर एवढं आम्हाला चालवायचे. हां. म्हणजे तेवढं चालायलाच लागतं, कारण 5 दिवसात आम्ही जवळपास 68 किलोमीटर चाललो बेस कॅम्पपर्यंत. बरं. आणि ते म्हणजे पहाडातलं ते 12 ते 15 किलोमीटर म्हणजे ते आपलं इथलं दुप्पट होतं. आपण बरं. सी लेवलला दुप्पट चालू शकतो, बरं. कारण तिथे असं अपडाऊन असं खूप आहे हां. त्याच्यात. हां. त्यामुळे एकदा एक टेकडी चढायची, हायसं वाटायचं, थोडं उतार लागला म्हणून परत बघायचं तर त्याच्यापेक्षा दुप्पट टेकडी असायची. हां. त्यामुळे काही वेळेला एवढं हे व्हायचं, पण तिथला निसर्ग बघून मग ते सगळा शिणवटा जायचा. पाण्याचे झरे तिथे खूप आहेत. म्हणजे हा आमचा रूट आहे, त्याच्या बाजूनीच झंस्कार नदी म्हणून आहे लेहमधली, हां. ती बाजूनीच वाहते. हां. त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष नसतं, पाणी एकदम थंडगार होतं ते. नॅचरल पाणी इतकं गार हो असतं. हो. आणि पण मग स्वच्छ एवढं गार एकदम. पाणी, गार हवा हं. आणि मग अन्न कोणत्या प्रकारचं तिकडे खावं लागतं काय? अन्न म्हणजे आता ते आम्हाला सकाळी पॅकलंच द्यायचे. सकाळी जेव्हा आम्ही 8 वाजता मूव्ह करायचो तेव्हा आमच्या ह्याच्यात पॅकलंच द्यायचे. हां. दुपारी एक 12च्या दरम्यान कुठेतरी पाणी वगैरे बघून आमचा ट्रेक लीडर थांबवायचा. हां. तिथे ते खाऊन खायचं. घ्यायचं. आणि पण काय साधारण जेवणात असायचं? रेग्युलर म्हणजे रेग्युलर जेवण. हां, म्हणजे ओके. जसं आपण इथे जेवतो, भाजी असते, नंतर चपाती किंवा असं आहे, लोणचं, पापड, हे सगळं अगदी म्हणजे व्यवस्थित रेग्युलर असतं. जेवण आहे. हो असं हो काही हो. तुम्ही तर चढून जाणार आहात, एवढ्या उंचीवर आहात म्हणून वेगळ्या प्रकारचं जेवण नाही, जेवायला अजिबात लागतंय नाही. असं काही नाही. नव्हतं. त्यामुळे मग प्रकृतीला त्याचा जेवणाचा काही त्रास झाला नसेल असं नाही असेल. झाला. ओके. बेस कॅम्प पर्यंत पोहोचायला किती दिवस लागले? आम्हाला 5 दिवस लागले बेस कॅम्पला पोहोचायला. बेस कॅम्पला ओके. पोहोचायला. म्हणजे रोज तुम्ही 12-15 किलोमीटर चालत जाऊन थांबायचात बरोबर. आणि मग दुसऱ्या दिवसाचं सुरुवात व्हायची सुरुवात चालण्याची. व्हायची. हो. असे तुम्हाला 4 दिवस लागले बेस कॅम्प बेस पर्यंत कॅम्पला पोहोचायला. जायला. हो. आणि मग बेस कॅम्प पासून तुम्ही जे शिखर चढून गेलात त्याची उंची किती होती? बेस कॅम्प साधारण 20,000च्या आसपास होता, 20,500 फूट हाईटला. आणि शिखर आमचं 21,500 21,700च्या आसपास होतं. हां. म्हणजे ते 1,000 फूट हाईट गेन करायची होती आम्हाला. ते किती वेळात करायची होती?
कारण बेस नाही, कॅम्प किती पासून वेळात निघायचं आणि हो. लगेच परत यायचं असं टार्गेट बरोबर. असतं ना. तिथे वरती हां, आपल्याला जास्त थांबता येत नाही. कारण एक बरोबर. तर वारे असतात, हां, टेम्परेचर मायनसमध्ये असतं. बरोबर. त्यामुळे फार तिथे वेळ काढता येत नाही. हां, जस्ट जायचं, फोटो वगैरे काढायचे आणि परत यायचं. हां, एवढाच तिथे वेळ असतो. हां. आणि दुसरा त्याच्यात धोका काय असतो, की आम्ही ते शिखर क्लाइंब करायला रात्री सुरुवात करतो. बरं. म्हणजे 9:30, 11, 11:30 म्हणजे वगैरे आधी असे. सगळं तुम्ही दिवसा चालता आणि हो, आणि ॲक्च्युअल जे शिखर ते चालायचं रात्री ते करतो. रात्री. हो. बरं. म्हणजे पण मग त्याचं कारण काय, तर हां, बर्फ जो असतो, हां, कारण शिखरावर पूर्ण बर्फ असतो हां. तिथे, आणि तो बर्फ दिवसा एकदम भुसभुशीत होतो. त्यामुळे ओह! चालायला आम्हाला खूप त्रासदायक होतं. म्हणजे पाय टाकला की कंबरभर आत जायचं, परत तिथनं बाहेर यायचं, परत चालायचं. आणि रात्रीचा बर्फ कडक असतो. त्यामुळे आमच्या पायात क्रॅम्पॉन्स असतात, कोफलाज असतं. कोफलाज म्हणजे बर्फातले बूट. हां, ते तर फार महत्त्वाचं असतं, कारण त्या बर्फातले बूट असतात त्याच्यामुळे पायात बर्फ जात नाही हां. आणि त्याच्यामुळे गँगरिंग वगैरे हे होण्याचे प्रकार थांबतात. ओके. म्हणजे बेस कॅम्प पासून तुमचा वरती चढण्याचा कॉस्ट्यूम बदलतो. तो बदलतो हां, आणि तो तिथे कॉस्ट्यूम आलेला असतो. हां. म्हणजे आम्ही बेस कॅम्पला पोचायच्या आधी आमच्या आधी ते सगळे बूट, क्रॅम्पॉन, आयसॅक्स, हे सगळं तिथे आलेलं असतं. बरं. आणि ते घेऊन नंतर मग वरती सगळं जायचं असतं. म्हणजे बेस कॅम्पवरती आमच्या अंगावर साधारणपणे 20 ते 25 किलो वजन वाढतं ह्या सगळ्या कॉस्ट्यूमचं. आणि मग चढत जाताना वरती हातात काही काठ्या असतात, काय असतं म्हणजे? हां, ते आयसॅक्स म्हणून असते ती. हां. जशी आपण इकडे खेडेगावातनं जाताना काठी काठी. आधाराला आपण घेतो, बरोबर. तशी तिकडे बर्फातली आयसॅक्स म्हणतात. हां. ती असते. आयसॅक्स म्हणजे कशी एक बर्फातली कुऱ्हाड असं मराठीत म्हणता येईल आपल्याला. बरं. हां, कारण त्याला एका बाजूला असं कुऱ्हाडीसारखं पातं असतं आणि हां. एका बाजूला टिकावासारखं असतं. म्हणजे हे कशासाठी असतं, तर जेव्हा चढत असताना अशी भिंत वगैरे आली बर्फाची, तर त्या ओह! एका हाताने ते मारायचं, हां. त्या ह्याला लटकायचं आणि मग वरती जायचं. अरे असं बापरे! ते टेक्निक आम्हाला कसं असतं, आम्ही बेस कॅम्पला पोचल्यानंतर पूर्ण हां, दिवस दुसऱ्या दिवशी रिकामा असतो. हां, रात्री क्लाइंब करायचं असतं. हां. मग ते सकाळी ते आम्हाला लीडर तिथे टेक्निक दाखवतात. ओके. अर्थात आमच्यासारख्या काहींचं हे टेक्निक आधीच आधी. झालेलं होतं. बरोबर. पण तरी त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे त्यांनी आम्हाला दाखवलं, की रोप अप कसं करायचं, आयसॅक्स कशी वापरायची, हे थोडं बर्फात नेऊन आम्हाला त्या दिवशी त्यांनी दाखवलं नाही. आता तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष चढायला सुरुवात केलीत, हं. तर किती तास लागले तुम्हाला वर शिखरावर पोहोचायला? आम्हाला साधारण 19 तास, म्हणजे आम्हाला नाही. 19 जुलैला आम्ही रात्री जेवून आमचा बेस कॅम्प सोडला. हां, सगळं ते क्रॅम्पॉन्स घातले, कोफलाज घातले, नंतर विंड चीटर घातलं. कारण तिथे कसं वरती पाऊस कधीही येतो, बरं. थंडी खूप असते, थंडी कधी येते कधी उकडतं, असं विचित्र वातावरण असतं सगळं. त्यामुळे ते रात्री आम्ही 9-9:30ला बेस कॅम्प आमचा सोडला. दरमजल करत दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही शिखराच्या टॉपवर होतो. आणि नंतर काय झालं, की परत येताना, तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, की ऊन जसं होईल तसा बर्फ वितळायला सुरुवात होतो हां. आणि तो त्रास आम्हाला जास्त झाला. कारण येताना आणि परत येताना कसं एक वेळ चढणं सोपं आहे, पण उतरणं कठीण आहे. ओह! कारण उतरताना बॅलन्स गेला तर सगळेच्या सगळे खाली जातात. त्याच्यामुळे आम्हाला तो त्रास इतकं सावकाश एकमेकांशी कनेक्टेड असता का तुम्ही हां, चढताना? आम्ही ते तुम्हाला आता रोपअप जे म्हटलं, हां. तशी 5-5 जणांची टीम असते हां. आणि त्याला त्यांचा एक लीडर असतो, तो पुढे असतो, हां. त्याच्या कमरेला रोप बांधलेला असतो ओके. आणि त्याच्यात मध्ये एक ठराविक डिस्टन्स असतं, एक 5 फूट 7 फूट, हां. त्याच्या मागे दुसरा, त्याच्या मागे तिसरा, असं 5 जणांची ओके. टीम असते. ओके. आणि ती म्हणजे पहिल्याने एक पाऊल टाकलं की शेवटच्याने पण एक पाऊल टाकायचं, ओह! अशी सिस्टीम असते त्यांची. हां, हां. म्हणजे हे कशासाठी असतं, तर त्याच्यात एक क्रॅम्पॉन्स असतात, म्हणजे हिमदऱ्या. हां. तर त्या हिमदरीत गेलेला माणूस परत वरती येत नाही, इतके त्या खोल असतात आणि ते सापडतच नाहीत. बरं. मग हे रोपअप केलेलं असतं, त्याच्यात कसं, आता समजा 2 नंबरचा माणूस त्या हिमदरीत गेला, हां. तर बाजूचे त्याला वाचवतात. वाचवू शकतो. म्हणजे ते आयसॅक्स असते ती त्या बर्फात मारायची आणि त्याने हे करायचं, मग नंतर त्याला वरती घ्यायचं. म्हणजे सुरक्षेसाठी म्हणून ते. सुरक्षेसाठी रोपअप असतो आणि ते आवश्यक असतं. म्हणजे हे टेक्निक सगळ्या हिमालयात वापरतात, वापरावं लागतं. बरोबर. त्याच्याशिवाय ते हे नसतं. आणि हे सुरक्षेची कारणं असं आहेत, हीच पहिली घ्यायची असं. भले त्याला अगदी 1 बरोबर. तास वेळ गेला तरी चालेल हां, किंवा एखादं शिखर क्लाइंब नाही झालं तरी चालेल, हां. पण असं नुसतं मी जातो, मला सगळं येतं आहे असं नाही. ओके. म्हणजे बर्फात किंवा कुठल्याही डोंगरात म्हणा, सह्याद्रीत म्हणा किंवा हिमालयात, प्रत्येक वेळेला मीपणा बाजूला ठेवून जायचं असतं. डोंगर श्रेष्ठ आहे, बरोबर. त्याच्या पुढे आपण काही करायचं नसतं. बरोबर. म्हणजे तसं खूप रिस्की पण होतं, कठीण होतं. हो. आणि हा टप्पा तुम्ही पार केलात. आधीच सगळे जण तुम्हाला म्हणाले होते, की अंकल तुम्ही हे कसं चढाल, तरी तुम्ही चढून गेलात. हो. त्यामुळे प्रत्यक्ष चढल्यानंतरचा आनंद अवर्णनीयच असेल. हो. पण तो तुमच्या शब्दात आम्हाला ऐकायला आवडेल.
कसं आहे, आता प्रत्येक शिखरावर आता ह्याच्या आधी माझं फ्रेंडशिप झालं, पतालशू झालं, 3-4 पीक झाली होती. हां. पण ती 17,000-18,000 फूट हाईटची होती. आणि हे मी मुद्दाम निवडलं होतं की लडाखला आत्तापर्यंत रत्नागिरीतनं कोणी गेलेलं नव्हतं आणि एवढ्या हाईटला म्हणजे फिरायला वगैरे जातात. बरोबर. पण असं हाईटला एक क्लाइंब केलेलं कोण गेलेलं नव्हतं. त्यामुळे मनात आधी सुरुवातीला धाकधूक होती की हे जमेल की नाही, जमेल की नाही. म्हणून मी जायच्या आधी पुण्यातले एक उमेश झिरपे म्हणून आहेत, एव्हरेस्टर आहेत, गिरीप्रेमीचे अध्यक्ष आहेत. त्यांना म्हटलं होतं, मामा असं असं मी जातो आहे, तर जाऊ की नको. म्हणजे मी तरुण असतो तर मी विचारलं नसतं, मी सॅक मारली असते आणि गेलो असतो. अरे म्हणाले, राजेश जा तू, मी पण वयाच्या 40व्या वर्षी हे चालू केलं, तू सक्सेस होऊन येशील. आणि त्यांचा एक आशीर्वाद होता, घरच्यांचे आशीर्वाद होते, देवाचा आशीर्वाद होता आणि त्याने व्यवस्थित क्लाइंब केलं. वरती गेल्यानंतर जे पिक्चर दिसतं, बाजूची सगळी शिखरं दिसतात, एक जोजोंगो दिसतं, त्याच्या बाजूला कांग्याचे 1 दिसतं, 3 दिसतं. एवढं मनाला समाधान होतं की खूप दिवस आल्यानंतर ते डोळ्यासमोरनं चित्र जात नाहीत, इतकं समाधान वाटतं. आणि हे 18-19 तास चाललो त्याचं काहीही वाटत नाही, ते श्रम कुठल्या कुठे निघून जातात. आणि एक समाधान होतं की बाबा एवढ्या रत्नागिरीतनं आपण येऊन क्लाइंब केलं, नवीन मुलांना काहीतरी मला सांगता येईल. आनंद म्हणता तो म्हणजे तो शब्दात नाही सांगता येणार, इतका अवर्णनीय असतो. याच्यासाठी केला होता अट्टाहास असं आणि एवढं कठीण शिखर पार केल्यानंतर आनंद तर होणारच, आणि त्या आनंदाबरोबरच अजून काहीतरी करण्याची उमेद पण, म्हणजे ह्याच्यापेक्षा उंच किंवा ह्याच्यापेक्षा कठीण काहीतरी करू असं नक्कीच तुमच्या मनात आलं असेल आणि ते तुमचं नक्की पूर्ण होऊ दे. सर, तुम्ही आज इथे आलात, तुमच्या ह्या लेह लडाखच्या मोहिमेविषयी आमच्याशी गप्पा मारल्यात, त्यामुळे आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या श्रोत्यांच्यातर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही पण मला इथे बोलवलं तर माझ्याकडनं तुम्हाला पण धन्यवाद. इंद्रधनुष्य